हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजच्या मॉर्निंगमध्ये बघा सगळे असे धुकं पडलं आहे. थोडंसं फॉगी वातावरण झालं आहे. एकदम गुलाबी थंडी पडली होती अशी आणि पाऊस पण पडत होता. त्यामुळे पण असं थंड मध्येच गरम असं वातावरण चालू होतं. तर आज आम्ही नाश्त्यासाठी ढोकळा आणि चिंचेची चटणी बनवली आहे. तर मुली डायरेक्ट ब्रश करून नाश्ता करायला बसल्या आणि नंतर हे पॅकेजिंगचं कालचं काम राहिलेलं त्यांना ते आज पूर्ण करायला सांगितलं आहे. तर त्यांचं सकाळी तेच काम चालू झालं. आणि इथे मुलं खेळतात आहे. बॉईज वर्सेस गर्ल फुटबॉल चालू आहे. तर त्यांनी त्या पाण्याच्या टाकीला टार्गेट बनवलं आहे. तर मस्त दिवसभर खेळ चालू असतो त्यांचा. आणि आता इथे मंडपवाले पण आलेत. तर त्यांना वारा खूप चालू होता ना, मंडप लावायला जरा अवघड जात होतं. पण मुलं त्याच्या खाली मस्त डान्स करत होते, एन्जॉय करत होते. ते मस्त हलत होतं वाऱ्यामुळे आणि एकदम छान असं लाटा जसं येतात तसं फील होत होतं. त्या मंडपच्या खाली उभं राहून मस्तपैकी डान्स करत होत्या. त्यांना मजा येत होती चांगलीच. आणि आज लाईटिंग, मंडपवाले, आज जेवणावाले पण येणार आहेत. कारण रात्रीच ते जेवण बनवायला स्टार्ट करणार आहेत. तर उद्या पूजा आहे. उद्या खूपच धावपळ होणार आहे. एकाच दिवशी आमची वास्तुशांती, सत्यनारायण, जागरण गोंधळ सगळ्याच पूजा आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी तर भरपूरच घाई असेल. आणि मुलींनी नंतर संध्याकाळी मग नंतर आमच्या सासऱ्यांनी सांगितलं की तुम्ही गाडी धुवा. एक नंदेची आणि दिरांची गाडी होती तर त्यांनी ती साफ करत त्या. त्यांना मग नंतर सगळ्यात शेवटी पाईप लावून मग ते धुवून काढलं. पहिलं त्यांना सगळं वॉश करायला सांगितलं. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मस्तपैकी आम्ही पावभाजी बनवली दोघींनी. पावभाजी खूपच छान झाली होती. पण सगळेजण जेवले आणि मी न जाऊबाई राहिलो होतो. तर आमच्यासाठी पावच उरले नव्हते. तर परत मग माझा भाऊ इथे जवळच राहतो. तर माझ्या मिस्टरांनी त्यांना फोन केला त्याला आणि मग तो नंतर पाव घेऊन आला रात्रीचं. तोपर्यंत मग आम्ही जेवलो नाही. मग आल्यानंतर जेवलो. आणि हे बघा लाईटिंग पण झाली आहे पूर्ण आणि मंडप पण झाला आहे. तर घर रेडी झालं एकदम. एकदम छान वाईब्स येत होत्या. आणि आता झोपच लागणार नव्हती कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुरू होणार होतं. तर त्या टेन्शनने अशी झोपच येत नव्हती. रात्रीचं ती मणिमाऊ परत आली होती. ह्या दोघी नुसत्या त्या मणिमाऊच्या पाठीमागेच पळत होत्या. तिला आतमध्ये पण येऊन देत नव्हत्या. ते हात लावलं का ती पळून जात होती. आणि रात्रीचे सगळे हार वगैरे गजरे वगैरे आम्ही त्याची तयारी करून ठेवली की दुसऱ्या दिवशी घाई नको बाबा. आणि हे माझे जाऊबाई येतं त्या आमच्या याला आंबाड्याला लावण्यासाठी वेण्या बनवत होते. त्यांनी खूपच छान वेण्या बनवल्या होत्या. त्या लहानपणी बनवायच्या पण त्यांच्या अजून पण लक्षात होतं. तर मग मी त्याचा व्हिडिओ काढला. तर शिकण्यासाठी तसं तर बघितलं होतं मी हे करताना त्यांना. पण म्हटलं की व्हिडिओ राहू द्या की म्हणजे नंतर पण लक्षात येईल. आणि मग रात्री हे जेवण बनवणारे आले होते रात्रीचं. तर त्यांनी पहिले गुलाबजाम बनवून स्टार्ट केली होती. मुली सारख्या त्यांच्याकडे बघत होत्या की आम्हाला गुलाबजाम भेटतील का खायला. तर ते अजून काही पाकात मुरलेले नव्हते. तर ते बोलले तुम्हाला उद्याच आता काही त्याची चव नाही लागणार. तर मुली काय तिथेच थांबून सगळं बघत होत्या. त्यानंतर सगळ्या मुलींनी आणि आम्ही एका हातावर सगळ्यांनी मेहंदी काढली. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब